जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सर्वप्रथम तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आत्ता वाजले सकाळचे 9 आणि आपण चाललो चहा आणि नाश्ता करायला. आपल्यासोबत आहेत राहुल आणि युवराज दादा, जे रेग्युलरचे आपले दोघं आहेत. आणि जाता जाता डिस्कशन चालू आहे की आज दसऱ्याची काय प्लॅनिंग काय वगैरे आहे. तर युवराज दादा चालला आता आयफोन आणायला. तर आम्ही म्हटलं तू जा आता, मग काय करणार. मग आलो आता मी विठ्ठलवर घेतला आपण चहा. आणि राहुलचं आणि युवराजदाराचं चालू आहे डिस्कशन की कुठं प्रॉपर्टी घ्यायची काय आहे. राहुल म्हणतो आता मी घेणार आहे, तर युवराजदारा म्हणतो मग मला पण पार्टनर कर. या दोघांचं चालू आहे डिस्कशन. आता हे दोघांचं डिस्कशन झालं आहे आणि आलो आता मी नाश्ता करायला. म्हणजे आपल्या इथे घेतले आप्पे आणि वगैरे खाल्ले आणि आलो आहे रूमवरती येऊन आम्ही बसलो अभ्यासाला. आम्ही म्हणजे मीच बसले, राहुल तर काय झोपी गेला होता. अभ्यास वगैरे केले, अभ्यास म्हणजे असाइनमेंटच केल्या. असाइनमेंट पूर्ण झाल्यावरती आला आहे शुभम रूमवरती. शुभम आला तर मग मी म्हटलं एकदा साफसफाई करून घेऊ, कारण की दसरा आहे म्हटलं आपल्या पुस्तकाची पण आपण पूजा करू. मग आता लागलोय साफसफाईला. साफसफाई झाली आणि त्याबरोबरच आपण एकदा पोचा पण मारून घेतला, कारण की पूजा खालीच मांडायची होती. आणि आपण आता निघलो मार्केटमधून आणायची होती आपल्याला फुलं आणि सोनं म्हणजे ते ओरिजिनलवालं सोनं नाही, आपलं जे झाडाचं पानाचं सोनं म्हणतो आपण त्याला, त्याचा मान असते ते आणायचं होतं. मग या शॉपवरती आपण ते घेतले, तिथं केला भावटाव आणि आता झाले ते खरेदी. शुभम मला मागून कल्ला करत होता कशाला हे करतो, तर त्याला कोण सांगणार की बाबा भाव करावाच लागतो. आता आपण मांडली पूजा. माझं पुस्तकं मी व्यवस्थित ठेवून त्याच्यावरती पूजा केली. त्यांची समोर सरस्वती मातेचं जे यंत्र आहे त्याचं मी काढलं आणि त्याची पण पूजा केली, कारण की आज त्याचा मान असतो. आणि साईडला दुसऱ्या मोबाईलमध्ये बाप्पाचा, लक्ष्मी मातेचा आणि सरस्वती मातेचा फोटो ओपन केला, कारण की आपल्याला करायची होती आरती. तर म्हटलं एकदा आरती करून घेऊ. आणि आता झाली आपली आरती आणि इथं आज आपला ब्लॉग संपतो. आणि आवडलाच तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.